नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनेलमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। विशेषतः या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, सप्टेंबर महिन्यासाठी निधी मंजूर झाला आहे का, शासन निर्णय अर्थात जीआर आला आहे का आणि या निर्णयानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया कशी सुरू होईल, या सर्व मुद्द्यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। आणि मित्रांनो, तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल आणि संजय गांधी निराधार योजना तसेच इतर सरकारी योजनांचे नवीन अपडेट वेळेवर जाणून घ्यायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग थेट महत्त्वाच्या अपडेटकडे वळूया। मित्रांनो, आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट समोर आली आहे। मित्रांनो, विशेष योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सप्टेंबर महिन्याचा निधी वितरण करण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाल्याची माहिती समोर आली आहे। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी शासनाकडून पुढील प्रक्रिया सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। आपण याआधी व्हिडिओमध्ये सांगितले होते की सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी शासन निर्णय 25 ते 30 ऑगस्ट दरम्यान येण्याची शक्यता आहे, पण आता अपेक्षेपेक्षा लवकर म्हणजे 14 ऑगस्ट 2026 रोजीच शासन निर्णय निर्गमित झाल्याची माहिती समोर आली आहे। म्हणजे मित्रांनो, आपण अंदाज व्यक्त केलेल्या कालावधीच्या अगोदरच सप्टेंबर महिन्याच्या निधीबाबत महत्त्वाची प्रक्रिया पुढे गेल्याची माहिती आहे। त्यामुळे विशेष योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी हे निश्चितच महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आहे। आता मित्रांनो, शासन निर्णयाची माहिती समोर आल्यानंतर पुढे निधी वितरणाची प्रक्रिया कशी सुरू होईल आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होऊ शकतात याबाबतची माहिती आपण पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि एकही पॉइंट स्किप करू नका। मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। 1 एप्रिल 2026 पासून विशेष योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे देण्यात आले आहे। यापूर्वी हे कामकाज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाशी संबंधित होते, पण आता दिव्यांग लाभार्थ्यांच्या योजना आणि त्यांच्या संबंधित कामकाज स्वतंत्रपणे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळले जात आहे। यामुळे दिव्यांग लाभार्थ्याशी संबंधित निधी वितरणाची प्रक्रिया अधिक तत्परतेने केले जात असल्याचे अपडेटमधून सांगण्यात आले आहे। आणि यामध्ये एक महत्त्वाची पद्धत आपण पाहत आहोत की ती म्हणजे पुढील महिन्याचा हप्ता देण्यासाठीचा लागणारा निधी अगोदरच्या महिन्यातच मंजूर करण्याची प्रक्रिया केली जात आहे। मित्रांनो, यावर उदाहरण द्यायचे झालं तर आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांना मिळायचा आहे, पण त्याआधीच निधी सप्टेंबर मध्ये नव्हे तर ऑगस्ट महिन्यामध्येच मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे। यानुसार 14 ऑगस्ट 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून सप्टेंबर महिन्याचा निधी वितरणासाठी मंजुरी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी आवश्यक निधीची मंजुरी अगोदरच मिळाल्याची माहिती आहे। आता शासन निर्णय आणि निधी मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यासाठी कोणकोणती प्रक्रिया होणार आहे आणि प्रत्यक्ष डीबीटी कधी सुरू होऊ शकते हे आपण पुढे जाणून घेऊया। मित्रांनो, आता इथे अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल। 14 ऑगस्ट रोजी शासन निर्णय आला, निधीलाही मंजुरी मिळाली, मग आता पैसे लगेचच आपल्या बँक खात्यामध्ये जमा होतील का? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे नाही। शासन निर्णय आल्यानंतर लगेचच पैसे खात्यामध्ये जमा होत नाहीत, कारण शासन निर्णय आल्यानंतरही पुढे काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागते। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पहिल्यांदा शासन निर्णय येतो आणि निधी मंजूर होतो, त्यानंतर पोर्टलवर निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होते, त्यासाठी आवश्यक ती तयारी केली जाते आणि पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डीबीटीद्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातात। म्हणून शासन निर्णय आला म्हणजे त्याच दिवशी किंवा लगेचच दुसऱ्या दिवशी पैसे खात्यात जमा होतील असे नाही। आता शासन निर्णय आल्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये पोर्टलवर निधी वितरणासंदर्भातील पुढील प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता सांगण्यात आली आहे। म्हणून पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल। मित्रांनो, आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की RFT फाईल तयार करण्यासंदर्भातील मेसेज पोर्टलवर कधी येऊ शकतो? या अपडेटनुसार शासन निर्णय आल्यानंतर लगेचच पैसे जमा होत नाहीत, त्यानंतर पोर्टलवर निधी वितरणासाठी पुढील प्रक्रिया सुरू करावी लागते। साधारणपणे 2 ते 3 दिवसांमध्ये
पोर्टलवर निधी वितरणासंदर्भातील सूचना किंवा मेसेज येण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. म्हणजे शासन निर्णय आल्यानंतर पोर्टलवर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी संबंधित सूचना दिसू शकतात. यानंतर RFT फाईल तयार करण्याचे कामकाज सुरू होईल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पहिल्यांदा शासन निर्णय आला, त्यानंतर पोर्टलवर पुढील प्रक्रिया सुरू होईल, मग RFT फाईल तयार केली जाईल आणि त्यानंतर पुढील निधी वितरणाची प्रक्रिया केली जाईल. RFT फाईल तयार करण्यासाठी साधारणपणे 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती या अपडेटमध्ये देण्यात आली आहे. म्हणून मित्रांनो, आता शासन निर्णय आल्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये पोर्टलवर प्रक्रिया सुरू होणे, RFT फाईल तयार होणे आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी वितरणाची प्रक्रिया होणे, असे टप्प्याटप्प्याने काम होईल. मित्रांनो, आता या सर्व प्रक्रियेनंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सप्टेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी खात्यामध्ये जमा होऊ शकतो. तर आतापर्यंतच्या माहितीनुसार शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि सप्टेंबर महिन्याच्या निधीलाही मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. आता पुढे पोर्टलवर निधी वितरणासंदर्भातील सूचना येतील, त्यानंतर RFT फाईल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या सर्व प्रक्रियेसाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे या सर्व प्रक्रियेचा कालावधी लक्षात घेतल्यास सप्टेंबर महिन्याचा हप्ता 5 तारखेच्या आसपास दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. म्हणजे मित्रांनो, निधी मंजूर झाला असला तरी पैसे लगेचच खात्यामध्ये जमा होणार नाहीत. आधी पोर्टलवरील प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतर RFT फाईल तयार केली जाईल आणि मग पुढील निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. म्हणूनच सर्व आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास सप्टेंबर महिन्याच्या 5 तारखेच्या आसपास हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आता पुढील काळात पोर्टलवर RFT फाईल तयार करण्यासंदर्भातील सूचना येणे आणि त्यानंतर निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होणे हे महत्त्वाचे टप्पे असणार आहेत. तर मित्रांनो, आता आजच्या या संपूर्ण अपडेटचा थोडक्यात निष्कर्ष पाहूया. सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे विशेष योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा निधी वितरणासंदर्भातील 24 ऑगस्ट 2026 रोजी शासन निर्णय निर्गमित झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच 1 ऑगस्ट 2026 पासून दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळले जात आहे. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी निधी मंजूर झाल्याची आणि निधी वितरणासाठी मंजुरी देण्यात आल्याची माहिती आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, शासन निर्णय आला म्हणजे लगेचच पैसे त्याच दिवशी बँक खात्यामध्ये जमा होतील असे होणार नाही. आता पुढे पोर्टलवर निधी वितरणासंदर्भातील प्रक्रिया सुरू होईल, त्यानंतर RFT फाईल तयार करण्याचे कामकाज केले जाईल आणि सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. या माहितीनुसार साधारणपणे 2 ते 3 दिवसांमध्ये पोर्टलवर पुढील प्रक्रियेसंदर्भातील सूचना येण्याची शक्यता आहे. त्यानंतर RFT फाईल तयार करण्यासाठी साधारणपणे 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागू शकतो. म्हणून सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास सप्टेंबर महिन्याच्या 5 तारखेच्या आसपास दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा मंजूर निधी जमा होण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. आता पुढील काळात पोर्टलवर कोणती नवीन सूचना येते, RFT फाईल तयार करण्याची प्रक्रिया कधी सुरू होते आणि त्यानंतर निधी वितरणाबाबत काय अपडेट येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. म्हणून मित्रांनो, अशाच प्रकारच्या शेती आणि सरकारी योजनांच्या दररोजच्या नवीन अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवायच्या असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा सरकारी योजनांच्या नवीन महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.